दिवाळीच्या तोंडावर चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाने मूल येथील सारडा खाद्यतेल रिफायनिंग कारखान्यावर धाड टाकून सुमारे 22,68,368 रुपये किमतीचा तब्बल 14,028 क्विंटल खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे। पॅकिंगकरिता पुनर्वापर केलेले टीन व कमी दर्जाचे असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। दसरा दिवाळी या सणाच्या कालावधीत अधिकचा नफा कमवण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत। या पार्श्वभूमीवर चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे। दरम्यान मूल येथे भेसळ तेलाचा साठा असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रवीण उमप यांच्या पथकाला मिळाली। अन्न व औषध प्रशासन पथकाने जेठमल भवरलाल सारडा येथील खाद्यतेल रिपॅकर येथे धाड टाकली। यावेळी विविध ब्रँडचे नमुने घेऊन 14,028 क्विंटल तेलाचा साठा जप्त केला। ही कारवाई पॅकिंगकरिता पुनर्वापर केलेले टीन वापरल्याने आणि कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रवीण उमप व गुप्त वार्ता अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम व रावसाहेब बाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश सातकर यांच्या चमूने केली। जेठमल सारडा हे मूल येथील रिपॅकर असून ते रिफाईन सोयाबीन तेलाचे रिपॅकिंग करून विक्री करत होते। त्यांच्याकडे आम्ही रिफाईन सोयाबीन तेलाचे 5 नमुने घेतलेले असून जवळजवळ 14,000 किलोचा तेलाचा साठा जप्त करून 22 लाख रुपयाचा साठा किमतीचा साठा आम्ही जप्त केलेला आहे। नमुने प्रयोगशाळेला पाठवलेले आहेत। सदरचा अन्नपदार्थ हा अप्रमाणित असल्याच्या संशयावरून तसेच जे टीन्स असतात वापरणारे ते टीन हे पुनर्वापर केलेले टीन होते आणि सदर पेढीकडे आवश्यक असलेली प्रयोगशाळा नसल्यामुळे सदरची जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे।